आणि आता यानंतर राज्यभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांचा थेट फील्डवरून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलेला आहे. आपण बघूया. पनवेल शहरामध्ये नैना प्रकल्पाला विरोध केलेला आहे आणि त्या संदर्भातच गेल्या 7 ते 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. आज सिडको भवनमध्ये सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेण्यात आली. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळालं. कारण शेतकरी हे नैना प्रकल्प हटाव, विकास कामाला विरोध नाही, मात्र नैना प्रकल्प नको या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र सिडकोचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांनी 8 दिवसाचा कालावधी मागितलेला आहे आणि शेतकऱ्यांना विनंती देखील केलेली आहे की तुम्ही उपोषण मागे घ्या. मात्र शेतकऱ्यांसह उपोषणकर्त्यांनी सिडकोची ही जी मागणी होती ती मागणी फेटाळली आणि आपलं आमरण उपोषण असंच सुरू राहणार आहे. जोपर्यंत नैना प्रकल्प हटत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचं सुरेश कुलकर्णी यांनी सांगितलं. हिवाळी अधिवेशनामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या 2021 ते 2022 या लेखापरीक्षणाचा अहवाल 11 डिसेंबर 2023 रोजी पटलावर ठेवण्यात आला होता. अहवालात विठुरायाच्या लाडूचा प्रसाद निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आला. लाडू बनवणाऱ्या केंद्रावर स्वच्छतेचा अभाव असल्याचा ठपका लेखी परीक्षणात अहवालात ठेवण्यात आला होता. परंतु 1 वर्षापूर्वीच मंदिर समितीचा लाडू प्रसाद तयार करणाऱ्या बचत गटावर कारवाई करून त्याचा ठेकाही रद्द करण्यात आला होता. त्यानंतर मंदिर समिती स्वतः लेखापरीक्षणात असलेल्या त्रुटी दूर करून अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. त्यांच्याकडून तपासणी करून घेऊन त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेचे पालन करून लाडू प्रसाद बनवत आहे. त्यामुळे आता कोणत्याही त्रुटी लाडू प्रसाद बनवण्यात नसल्याचे मंदिर समितीच्या व्यवस्थापक बालाजी पुदलोर यांनी सांगितले आहे. दिवाळीच्या काळात रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा वाटप केला जाईल असं राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलं होतं. आतापर्यंत धुळे जिल्ह्यातील 93% रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा किटचं वाटप झालं आहे. तर अद्याप 19,767 किट वाटणे बाकी असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत साक्री तालुक्यात सर्वात कमी 90% शिधा किटचं वाटप झालं आहे. तर सर्वाधिक शिंदखेडा तालुक्यातील 97% रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे. उर्वरित शिधा किट लवकरच वाटप करण्यात येतील अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. शेतकऱ्यासमोरील संकटाची मालिका काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. खरीप हंगामातील उणीव भरून काढण्यासाठी रब्बी हंगामामध्ये शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पेरणी देखील केली. मात्र जिल्ह्यामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले आहे. जवळपास 1.25 लाख किलो जे आहेत रब्बी हंगामाचं नुकसान झालेलं आहे. त्याचे पंचनामे देखील झाले आहेत आणि प्रशासनाकडे ते पंचनाम्याला सादर करणं सुरू आहे. त्यामुळे ज्या भागामध्ये पंचनामे झाले त्याची नुकसान भरपाई आम्हाला ताबडतोब द्यावी अशीच मागणी आता शेतकऱ्यांतून केली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथेही अक्षदा मंगल कलशाचं आगमन झालं. यावेळेस या ठिकाणी मोठी शोभा यात्रा काढण्यात आली होती. ढोल ताशाच्या नगडात आणि असंख्य राम भक्तांच्या उपस्थितीत ही मंगल कलश यात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर श्रीरामपुरात ह्या मंगल कलश यात्रेचं जे आहे ते पूजनही करण्यात आलेलं आहे. आणि येत्या 22 जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आव्हान जे आहे ते साधू महंतांकडून करण्यात आलं आहे. शासकीय वितरण प्रणालीच्या चिखली आणि अमरापूर धान्य गोदामात मागील अनेक वर्षापासून काम करत असताना देखील संबंधित हमाल संस्थेने महागाई निर्देशांकांचा लाभ मिळवून दिला नाही असा आरोप जो आहे हा चिखली येथील 2 हमालांनी केला आहे. चिखली तालुका हमाल कामगार सहकारी संस्थेकडे चिखली आणि अमरापूर या 2 शासकीय धान्य गोदामाचे काम आहे आणि चिखली गोदामावर अमजद खान लड्डू खान तर अमरापूर येथील गोदामावर सय्यद युसुफ सय्यद उस्मान हे हमालीचे काम करतात. परंतु दोन्ही हमालांना शासनाकडून दिला जाणारा महागाई निर्देशांक इतर हमालांच्या तुलनेत फार कमी देण्यात आलेला आहे. हमाल संस्थेने आपल्या घरच्या सदस्यांचा आर्थिक फायदा करण्यासाठी या दोन्ही हमालांचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप जो आहे हा या हमालांनी केलाय. तर संबंधित हमाल संस्थेवर कारवाई करत महागाई निर्देशांकांचा पूर्ण लाभ देण्याची मागणी जी आहे ती आता या दोन्ही हमालांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे केलेला आहे. येत्या 17 डिसेंबरला चंद्रपुरात ओबीसी बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचीच माहिती देण्यासाठी आज ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेत सांगितले की ओबीसी समाजातील विविध प्रतिनिधी या ओबीसी बचाव समिती परिषदेमध्ये उपस्थित राहणार आहे
आणि ती माहिती देत असताना डॉक्टर अशोक जिवतोडे म्हणाले की जे मराठा नेते आहे मनोज जरांगे हे आपली वारंवार भूमिका बदलत आहे आणि मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या ही त्यांची मागणी असंवैधानिक आहे आणि हे सगळं करत असताना ते मोठ्या प्रमाणात आमच्या ओबीसी नेत्यांवरती आघातपूर्ण शब्द वापरत आहे आणि त्याचा आता कुठंतरी उत्तर देण्याची गरज आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांना एकत्र होण्याची गरज आहे. त्यामुळे ह्या ओबीसी बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीच्या औषधांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात धुळे पोलिसांना यश आलं आहे. एका मेडिकल विक्रेत्यासह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. दंडेवाला बाबा नगर येथील रहिवासी विक्की चौधरी याने विक्रीच्या उद्देशाने गुंगीची औषधे बाळगल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक धिवरे यांनी तपासाची चक्र फिरवली व विक्की चौधरी याला अटक करण्यात आली. त्यानंतर विक्की चौधरी याने दिलेल्या माहितीनुसार मेडिकल विक्रेता लुकेश चौधरी यालाही अटक करण्यात आली. तसेच त्याच्या 2 साथीदारांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1,03,000 रुपयांची गुंगीची औषधे जप्त करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मराठा आरक्षण प्रश्नावर अनेकांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. कुणी गळफास घेऊन तर कुणी विष प्राशन करून मराठा आरक्षण प्रश्न तातडीने निकाली काढावा अशी मागणी करत जीवन यात्रा संपवली. यातच आता जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राची शोध मोहीम सुरू आहे. ज्यांच्याकडे कुणबी नोंद आढळते त्यांना तातडीने प्रमाणपत्र दिले जात आहे. परंतु बीड तालुक्यातील खापरपांगरी येथील या शेतकऱ्यांच्या घरी कसलीही नोंद आढळली नव्हती. यामुळे आता माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्या मुलाला आरक्षण मिळणार नाही आणि त्याचे शिक्षण कसे होणार या विवंचनेतून त्याने आज आपली जीवन यात्रा संपवली आहे. आता ही घटना समोर आल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून शासनाने तात्काळ मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णय घ्यावा आणि मराठा आरक्षण जाहीर करावे अशी मागणी मराठा समाज बांधवांनी केली आहे. बारामती तालुक्यात केंद्रीय दुष्काळ पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून 42 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून त्यांचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. याचीच दखल घेत केंद्रीय दुष्काळी पथक बारामती तालुक्यात आले होते. यावेळी या केंद्रीय पथकाने तालुक्यातील सुपे परिसर, लोणी बापकर, पळशी या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यासोबतच पिण्याच्या पाण्याचा टँकरद्वारे केला जाणारा पाण्याचीही पथकाकडून पाहणी करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामपंचायतीचे सरपंच व कर्मचाऱ्यांनी पथकाला वस्तुनिष्ठ माहिती दिलेली आहे. शेतकऱ्यांनी आपली गाऱ्हाणी पथकासमोर मांडलेली आहे. आता केंद्र सरकार या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 2 वर्षापूर्वी बुलढाणा जिल्ह्याच्या पेनटाकळी प्रकल्पाचा कालवा फुटून यामध्ये पेनटाकळी, दुधार, रायपूर, ब्रह्मपुरी, पाचला यासह इतर गाव शहरातील शेतजमीन जी आहे खरडून गेली होती. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी जी आहे ही वारंवार शेतकऱ्यांनी शासनाकडे रेटून धरली. त्यानंतर शासनाने नुकसानीचे पंचनामे केले आणि 5,39,00,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर देखील केली. मात्र 2 वर्षे उलटूनही शासनाच्या उदासीनतेमुळे अद्यापर्यंत या शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे. ही नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी यासाठी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जे आहे ते पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामध्ये उड्या घेऊन जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न केला आहे. जलसमाधी आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत पाण्याच्या बाहेर येणार नसलेला पवित्र जो आहे हा संपूर्ण या शेतकऱ्यांनी घेतला होता आणि त्यामुळे प्रशासनाची एकच धांदल जी आहे हे आपला उडाल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगे पाटील यांच्या 8 रोजी नांदेडमध्ये 4 सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. दरम्यान कंधारमध्ये देखील एक सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या पूर्वसंध्येस बालाजी पाटील जाधव नामक एका सदस्याचा अपघाती निधन झालं आहे. बालाजी पाटील जाधव हे लोहा येथून काही कामानिमित्त सभेच्या ठिकाणी कंधार मार्ग जात असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान कंधारमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी जाधव पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वन करून उपस्थित सकल मराठा बांधवांना मदत करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान लोहा आणि कंधार तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बालाजी पाटील जाधव यांच्या पत्नीला आई वडिलांना 6,75,000ची मदत करण्यात आली. सध्या केंद्राचं पथक मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या 4 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी पाहणी करण्यास दाखल झाला आहे. आज छत्रपती संभाजीनगरमधून सकाळी दुष्काळ पाहणी सुरुवात झाली. पथक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत असून पथक सोयगाव भागात दाखल झालेत. खरीप हंगाम पावसाने दगा दिल्याने पिके करपली होती. 2-2.5 लाख रुपये खर्चून देखील हातात केवळ 50-50 हजारच शेतकऱ्यांचे निघत होते. खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी राजा मेटाकुटीला आलाय.
या नुकसानीमुळे आत्महत्येची वेळ आली असून सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पथकासमोर केली आहे. हे पथक आता बांधावर येत असल्याने केंद्राकडून भरघोस मदत मिळेल अशी आशा या ठिकाणी मराठवाड्यातला शेतकरी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात सुरू असणाऱ्या एका मठातील दारू आणि गांजा विक्रीचा पर्दाफाश महिलांनी केलाय. तसेच हा अड्डा देखील त्यांनी आता उद्ध्वस्त केलाय. तासगावमधील अंजनी ते वडगाव दरम्यान विजय पाटील नावाच्या एका व्यक्तीची द्राक्ष बाग आहे आणि याच बागेमध्ये हा अड्डा सुरू होता. विजय पाटील याने रामकृष्ण हरी नावाने झोपडी वजा मठाची स्थापना देखील केली होती आणि या मठाचा तो स्वयंभू मठाधिपती देखील होता. परंतु या मठातून देवाची पूजा नाही तर दारू आणि गांजा विक्री केली जात होती. या ठिकाणी अनेक जण गांजा विकत घेण्यासाठी तसेच दारू विकत घेण्यासाठी येत होते. याची माहिती मिळाल्यानंतर तासगाव पोलिसांनी अनेक वेळा छापेमारी करून कारवाई देखील केली होती. परंतु विजय पाटील याचा हा अड्डा सुरूच होता. त्यामुळे संतापलेल्या गावातील महिलांनी या ठिकाणी आज छापेमारी करत विक्रीसाठी आणलेला गांजा आणि दारू जप्त केले. तसेच जोपर्यंत विजय पाटील याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आता तासगाव पोलिसांनी विजय पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच विक्रीसाठी आणलेली दारू आणि गांजा देखील जप्त केला आहे. ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना यांच्यातर्फे बेमुदत देशव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे. यामध्ये विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण डाक सेवक यांना 8 तासाचे काम देऊन पेन्शन लागू करा. तसेच कमलेश चंद्रा कमिटीच्या संपूर्ण शिफारसी लागू करा. 12-24-36चे प्रमोशन तसेच 5 लाख ग्रॅज्युटी, 5 लाख ग्रुप इन्शुरन्स अशा विविध मागण्यांसाठी हा देशव्यापी संप वर्धा येथील पोस्ट ऑफिसच्या समोर करण्यात आलेला आहे. आता सरकार यांच्या मागण्याकडे कशाप्रकारे लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरणाचा बदल केवळ रब्बीच्या पिकावरच होत नाही तर फळवर्गीय पिकावर देखील होत आहे. मागील काही दिवसापासून वातावरण बदल झाला आणि रब्बीचं पीक देखील उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्या पाठोपाठ आता फळवर्गीय पिके देखील धोक्यात सापडली आहेत. पपईचं पीक आता पूर्णतः हात जाण्याच्या मार्गावर आहे. वातावरणाचा बदल एवढा झाला आहे की पपईचं पीक फळ जे आहे ते पूर्णतः सडून जात आहे. पाणी पिवळी पडत आहेत. बुरशीचे आणि आजार जे आहे त्या पिकावर होत आहे. त्यामुळं पपई उत्पादक शेतकरी जे आहे ते चांगलीच अडचणी सापडले आहे. त्यामुळे प्रशासन स्तरावर याचे पंचनामे करावेत आणि याची देखील नुकसान भरपाई आम्हाला ताबडतोब द्यावी. तर हाताच्या फोडाप्रमाणे पपईचं पीक जे आहे ते लहानाचं मोठं केलं आहे. मात्र हे पीक देखील आता डोळ्यादेखत वाळून जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी आता चांगलेच हवालदिल झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळावे यासाठी बार्शी तालुक्यातील वैराग येथे आज सकल मराठा समाजाच्या वतीनं ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो जे सकल मराठा समाजाचे बांधव जे आहेत ते सहभागी झाले होते आणि या मोर्चामध्ये 300 ते 400 ट्रॅक्टर जे आहेत ते सहभागी झाले होते. खऱ्या अर्थानं ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी घेऊन आज हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. त्याचबरोबर शेकडो जे समाज बांधव जे आहेत ते 14 डिसेंबरच्या नंतरनं जे आहे सरकारने जर निर्णय नाही घेतला तर हे शेकडो जे ट्रॅक्टर बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने जातील असा देखील इशारा यावेळी मराठा बांधवांकडून देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून नाशिककरांची सकाळ ही बिबट्याच्या दर्शनानं होत आहे. आजच्या दिवशीही नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील रामेश्वर नगर भागामध्ये बिबट्या दिसून आला आणि हाच बिबट्या CCTV कॅमेरामध्ये देखील कैद झाला. याच CCTVच्या आधारे नागरिकांनी वन विभागाला आणि पोलिसांना बिबट्या आल्याची माहिती दिली होती आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर वन विभागासह रेस्क्यू टीम रामेश्वर नगर परिसरामध्ये दाखल झाली होती. तब्बल 2 ते 2.5 तास सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. मात्र बिबट्या मिळून न आल्यानं हे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं. मात्र सकाळच्या वेळेला बिबट्या वारंवार दिसत असल्यानं नाशिककरांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि एकूणच बिबट्याला जेरबंद करावं अशा स्वरूपाची मागणी देखील आता नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक रस्त्यांची कामं सुरू आहेत. अशाच पद्धतीचं एक काम आजरा आणि साळगाव या भागामध्ये सुरू आहे. मात्र हे काम करत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं काम सुरू असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी इथला रस्ताच हाताने उखरून टाकलेला आहे. आज या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे. त्यामुळं या रस्त्याकडे आता तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्ष द्यावं आणि अशा पद्धतीनं काम करणाऱ्या ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा इथल्या नागरिकांनी केली आहे. सोलापूर शहरातील अवैध धंदे बंद करावेत या मागणीसाठी शिवसेना संदेह गटाच्या वतीने डिजिटल फरकावरती सह्यांची मोहीम राबवली गेली होती आणि हे जी मोहीम आहे ती भर चौकामध्ये राबवल्याप्रकरणी 10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द यांच्यासह त्यांच्या 9 साथीदारांविरुद्ध ही कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली आहे.
ही कारवाई सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली असून यामध्ये जे आहे बेकायदेशीर जमाव जो आहे तो जमावून जमावबंदीचा उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या अनुषंगानं भारतभरातून मोठी तयारी केली जाते. याच तयारीत वेगवेगळ्या पक्षांकडून देखील जोरदार मोर्चे बांधणी केली जाते. यातच आता शिंदे गटाच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या आमदारांना आणि खासदारांना या राम मंदिराच्या मोठ्या सोहळ्यासाठी प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी अयोध्येमध्ये येण्याचं आवाहन केलंय. तशी तयारी आदेश दिल्यानंतर सुरू झालेली आहे. सगळेच आमदार आणि खासदार आपापल्या भागातून मोठ्या कार्यकर्त्यांसह अयोध्येमध्ये शक्ती प्रदर्शन करणार असल्याची देखील माहिती मिळते. अर्थात हा जानेवारी महिन्यातला सगळ्यात मोठा सोहळा याची देही याची डोळा अनुभवावा याचसाठी म्हणून आमदार खासदार आणि शिंदे गटाच्या सगळ्याच मंत्र्यांकडून जोरदार तयारी करण्याचे आदेश आपापल्या मतदारसंघांमध्ये दिले गेलेत. काल रात्री सातारा जिल्हा पोलिसांनी एक मोठी कारवाई केलेली आहे. थंड हवेचे ठिकाण असलेले पाचगणीमधील एका रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकला आणि या छाप्यामध्ये जवळपास 4 तरुणी आणि 5 युवक यांना आत्तापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. रेव पार्टी आणि पैशाची उधळण देखील करताना पोलिसांना हे तरुण आढळलेले आहेत आणि त्याच्यानंतरनं पोलिसांनी आत्ता 4 महिलांना या नोटीस देऊन सोडण्यात आलेलं आहे आणि या घटनेमध्ये आत्तापर्यंत साऊंड सिस्टीम आणि मोबाईल त्यांचे जप्त करण्यात आलेले आहेत आणि येणारे आत्ता 31 डिसेंबर असेल, नाताळ असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक महाबळेश्वर पाचगणीमध्ये दाखल होतात. यांना देखील सातारचे पोलीस अधीक्षक असलेले समीर शेख यांनी देखील कडक कारवाई करणार आहोत. कायद्याचं उल्लंघन करू नये अशा देखील त्यांनी आत्ता घोषणा केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेलच्या ऑनलाईन बुकिंगवर हॅकर्सनी डल्ला मारलेला आहे. बघितलं तर सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत आणि याचाच फायदा हॅकर्स घेताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी हॉटेल्स आहेत ती हॉटेलची ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी इथले जे स्थानिक हॉटेल व्यावसायिक असतात ते ऑनलाईन बुकिंगसाठी काही कंपन्या निवडतात. मात्र या कंपन्यांवरती हॅकर्सने डल्ला मारलेला आहे आणि जर बघितलं तर ज्या हॉटेलचे दर आहेत त्या हॉटेलच्या दुप्पट दर हे हॅकर्स आकारताना दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांचे जे काही रूम्स असतील त्याच्या जास्त रूम्स म्हणजे दुप्पट रूम्स दाखवले जातात आणि ते पैसे हॅकर्सकडे जात आहेत. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या मनात भीती आहे. एकूणच जर बघितलं तर याबाबत गेल्या काही दिवसात असे प्रकार उघडकीस येताना दिसत आहेत. त्यामुळे कोकणातील जे पर्यटक येत आहेत त्यांनी सावधानता बाळगणं खूप गरजेचं आहे.